माझा चित्रपटाविषयी फारसा अभ्यास नाही आहे, लक्षातही राहत नाही. जेवढं लक्षात आहे तेवढं सांगतो. एक गाणं होतं, अमरीश पुरी ज्यात आहे आणि ते गाण्याचे बोल आहेत, गुपचुप 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 छत पे सोया था बहनोई, मैं तन्ने समझ के सो गई, मुझको राणा जी माफ करना गलती मारे से हो गई. अशा अर्थात मला त्यात ते गुपचुप गुपचुप आणि गलती मारे से हो गई म्हणजे कुणाला तरी समजून कुणाजवळ तरी जाणं, अशा अर्थाने ते कारण मला कालपासून ना 6 अर्थ डोक्यात ते घोंगावत आहे. एक भेट झाली म्हणे, गुपचूप गुपचूप रात्रीच्या अंधारात, पहाटे पहाटे मला जाग आली. भेट कुणाकुणाची झाली? उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, एक आजी आणि एक माझी, दोन्हीतला कॉमन मुख्यमंत्री. भेट कुठं झाली? एका माजी रहिवाशाच्या घरामध्ये आणि एका आजी रहिवाशाच्या घरामध्ये, म्हणजे वर्षा बंगल्यावर. गडबड काय झाली असेल? उद्धव ठाकरे वर्षावर जाण्याच्या सवयीमुळं उठून नीट निघाले असतील आणि वर्षाकडे वळाले असतील, आणि वर्षावर उद्धव ठाकरे आलेत म्हणल्यावर कोण अडवणार? आत घेतलं असेल. आत घेतल्यावर फडणवीसांना कळवलं असेल की आले आले उद्धव साहेब आले, आणि मग सरळ ते वर्षा बंगल्यात गेले, भेट झाली, वा वा छान छान झालं आणि निघून गेले. असं काही झालं असेल अशी शक्यता आहे. बरं, हे भेट घडली की नाही घडली मला माहीत नाही, पण चर्चा मात्र याची जोरदार रंगली. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तात्काळ खुलासा करण्यात आला, ही अफवा आहे, अशी भेट झालीच नाही. नवनाथ बन, प्रॉब्लेम काय? म्हणजे नवनाथ बननी हा खुलासा केलाय म्हणून विचारतो, प्रॉब्लेम काय? उद्धव ठाकरेंचं येणं हा आजार आहे की काय, डाग आहे की काय? म्हणजे कुणीतरी मला विचारलं की अरे काल तमाशात दिसला होता. नाही, मी गेलोच नाही तमाशाला. पटकन असा जसा माणूस म्हणतो ना, काय तुम्ही डान्सबारवर दिसले काल? नाही नाही, आम्ही गेलोच नव्हतो. असा खुलासा. म्हणजे ते वाईट गोष्टी असतील का? उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट ही भाजपाने इतकी पटकन किटाळ अंगावर पडल्यासारखं, म्हणजे पाल अंगावर पडल्यावर जितक्या प्रचंड वेगानं झटकून लावतो ना, तितक्या वेगाने झटकून लावली. बरं, अशीच प्रतिक्रिया आमच्या आदरणीय भांडूपच्या भडगुंजे साहेबांना विचारली गेली की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर त्या दोन्ही नेत्यांना माहीत आहे असं म्हणून त्यांनी, ऐका ना त्यांच्या तोंडून, जाऊ द्या. की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेते देऊ शकतील. नाही, पण तुम्ही या सगळ्या घडामोडींमध्ये महत्वाचे नेते आहात. मग तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? बघा, माझ्याकडे माहिती असली तरी मी तुम्हाला का सांगू? अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत राजकारणात, मी का सांगू? आता कशा करता त्याच्यावरती पाणी ओतायचं? मी यासाठी ऐका ना असं म्हणालो की मी हृदयनाथ मंगेशकरजींना शब्द दिलाय की वाईट माणसं वाईट काय बोलतात हे पुन्हा पुन्हा मी माझ्या तोंडून सांगणार नाही, त्यांच्या तोंडून त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. म्हणजे तर ते तेवढं आपण त्यांनी लगेच सांगून टाकलं की नाही, ते दोघांना मी जरा माहिती घेऊन बोलतो. म्हणजे संजय राऊत आणि शिवसेना UBT ही भेट नाकारायला तयार नव्हते. नाही, झालंच नाही असं कोणी म्हणत नव्हतं. आणि भाजप मात्र नाही बाबा आम्ही भेटलोच नाहीत असं म्हणत होतं. म्हणजे कदाचित बायकोच्या समोर मैत्रिणीकडे गेला होतास का असं विचारल्यावर जी स्थिती येते माणसाची, ती स्थिती भाजपची झाली असेल. म्हणजे एकनाथ शिंदे असताना उद्धव ठाकरेंना भेटले कशाला, असं चारित्र्यावरचा प्रश्न येतो थेट. त्याच्यामुळं त्यांनी ते लगेच खुलासा करून सांगितलं असेल की नाही बाबा. बाकी कसं असतं की उद्धव ठाकरेंना काय फायदाच आहे ना, कसाही केलं तरी. भेटले म्हणले तरी फायदा आहे, नाही भेटले म्हणले तरी फायदा आहे. त्याच्यामुळे ते याचे नाकारत नाही आहेत भेट झाली की नाही. पण भाजप मात्र नाकारतोय. मुळात उद्धव ठाकरेंना ही भेट हवी होती का, किंवा या भेटीची चर्चा होणं आवश्यक होतं का? बरं, या भेटीची चर्चा होण्याचे मुहूर्त सुद्धा खूप छान आहेत जगातले. मी खरं सांगू, उद्धव ठाकरेंनी ही भेट झाल्याचं न नाकारून, न स्वीकारता आणि न नाकारता दोन्ही पण आहे. भेटलोच नाही असंही म्हणाले नाहीत आणि भेटलोच असंही म्हणाले नाहीत. म्हणजे भेटल्याचं स्वीकारलं नाही आणि भेटलोच नाही असं स्पष्टपणे सांगितलं नाही. त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंनी असं इदंच नास्ति पर्णलभ्यते असं अशा स्थितीमध्ये केलेलं आहे. दोन्ही डगरीवर पाय, डोंगरावर नाही डगरीवर पाय ठेवलेले आहेत आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ही चर्चा उद्धव ठाकरेंना हवी होती. का हवी होती? म्हणजे तुम्ही म्हणाल कुलकर्णी उगाच काहीतरी उद्धव ठाकरेंवर रोज आरोप करायचे म्हणून तुम्ही नवीन आरोप करताय का? नाही, तसं नाही.
यात उद्धव ठाकरेंचा लाभ काय आहे ते सांगतो. विधान परिषदेची निवडणूक आहे, विधानसभेमधून द्यायच्या, आणि संपूर्ण विरोधी पक्ष मिळून एक आमदार निवडून देऊ शकणार आहे, एक आमदार. आता या जागी काँग्रेसनं म्हटलंय आमचं झालं पाहिजे. शरद पवारांनी स्वतःला राज्यसभेवर दिल्यामुळं नाही आमचा पाठिंबा उद्धव ठाकरेंनाच म्हणून सांगून टाकलाय. मग शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र आले तर बहुमताच्या जवळचा आकडा पूर्ण होतो, म्हणजे निवडून येण्या इतका आकडा पूर्ण होतो. 20-10-30 खेळ खलास. यांना काँग्रेसची गरज पडणार नाही आहे. मग काँग्रेसची गरज पडणार नाही तर बिचारा काँग्रेस एकटं पडून जाईल. काँग्रेसने हातपाय मारून बघितले, आपले 16, अजून येणारे 3, 16 आणि 3 दुसरे पक्षाचे 19 झाले. शरद पवार हो म्हणाले असते तर काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना थर्ड मारला असता. पण शरद पवारांनी आपलं दान उद्धव ठाकरेंच्या पारड्यात टाकल्यामुळं तो मेळ जमत नाही आहे. म्हणून काँग्रेसनंही उद्धव होणार असतील तर आमची हरकत नाही म्हणून सांगून टाकलं. आता उद्धव होणार असतील तर आमची हरकत नाही, पण उद्धवच्या पक्षात, मनातपेक्षाही उद्धवच्या पक्षात अनेक जण इच्छुक झाले. ते वैभव नाईक आले, त्यांचं नाव निघालं. आमच्याकडचे अंबादास दानवे आले, त्यांचं नाव पुढे आलं. बाय द वे राहायचं आता सांगून टाकतो, अंबादास दानवेने ते काळं तोंड पडलेलं पोस्टर काढून टाकलं बरं का ऑफिसवरून. म्हणजे आपण आठवण करून दिली आणि त्यांनी पटकन ते आपलं काढून टाकलंय. बरं नाही वाटत असं त्याच्यामुळं. तर ते कदाचित अंबादास दानवेंच्या चेहऱ्यावरचा रंग उद्धव ठाकरेंच्या पोस्टरवरच्या चेहऱ्यावर का उतरला हा आमच्या मनात प्रश्न होता. जाऊ दे, त्यावर फार बोलायला नको. तर अंबादास दानवेंचंही जिच्यामध्ये नाव यायला लागलं. गेला बाजार आमच्या सुषमा अक्कासुद्धा आल्या, त्यांचंही नाव चर्चेत सुरू झालं की उद्धव ठाकरेंच्या जागी सुषमा अंधारे येणार, उद्धव ठाकरेंच्या जागी सुषमा अंधारे येणार. बघा काय मोठी अक्कानी मजल मारली आहे. जे भल्या भल्याना जमलं नाही ते नव्या आलेल्या अक्कानी केलं. तर ही सगळी नावं चर्चेत आल्यावर उद्धव ठाकरेंना वाटू लागले खरंच झालं आणि त्यांना द्यावं लागलं. तर त्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी ही चर्चा पसरवली की मी भेटलो देवेंद्र फडणवीसांना. आता अनेकांचे इंडिकेटर लागले. इंडिकेटर कसे लागले? काँग्रेसला वाटलं हे गेलं तर अब क्या होगा तेरा कालिया. म्हणजे आधीच लोचा असा आहे की ते भाजपनं आम आदमी पार्टी घेऊन टाकली राज्यसभेतली. अशात म्हणे पंजाबमधला 63 आमदारांचा एक गटच बाजूला सरकतोय. त्यामुळं तो स्टँडअप कॉमेडियन भगवंत मान यांचं सरकार किती काळ कॉमेडी अजून करू शकेल हा प्रश्न आहे. त्यामुळं दिल्लीतली गेली आहे, आता पंजाबमधली सत्ता जाण्याची शक्यता आहे. ते एक वेगळंच लसांड आहे अजून मागं. अशा अनेक ठिकाणी भाजप काय सत्ता पिपासूच आहे, भस्मासूर झालाय भाजपला आमदार खासदारांचा. ते किती खात राहिलेत. त्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्का लागला तर मग काय करणार? उद्धव ठाकरेंनी हा धक्का लावण्यापेक्षा भस्मासुराला मी तुझा आर होतो बाबा असं म्हणणं जास्त चांगलं आहे. असं काय घडलं असेल का? काँग्रेसच्या मनातल्या शंका आहेत या. आणि हे गेले तर काय करणार? तिकडे शिंदेचे इंडिकेटर लागलेत. हे आलं तर आपलं काय? म्हणजे शिंदे सरळ मार्गानं चालायला लागतील. देवेंद्र फडणवीसांनी नाकारलंय, पण तरी शिंदेंना एक चेकमेट द्यायला उद्धव ठाकरे हे करू शकतात की बघ तू काय, मी पण जाऊ शकतो. तू वाटलं का एकट्याला तूच जातो म्हणून? मी पण जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंनी ही चर्चा घडवून आणून म्हणजे घडल्यानंतर याचे अनेक फायदे घेण्याचा प्रयत्न केला. शिंदेंना उत्तर, काँग्रेसला चेकमेट, शरद पवारांना चेकमेट की तुम्ही जर मला नाकाराल तर मी माझा निर्णय घेऊ शकतो. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी ही भेट झाल्याचं नाकारलंच नाही. कोण काय काय करेल याची शाश्वतीच नाही हो. राजकारणात कोण कोणाला ब्लॅकमेल करेल, कोण कोणाचा गडबड करेल, काय करेल याची गॅरंटी नाही. आणि उद्धव ठाकरे तर आल्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आल्या संधीचा आता एक मोठं चित्र निर्माण केलं जात आहे. उद्धव ठाकरे नाही म्हणतील, आपल्या कोणाला तरी देतील. मी खरं सांगू, या निवडणुकीला सुद्धा बिनविरोध केलं जाईल. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जायला हो म्हणतील.
2-4 जणाला मागं लागायला लावून, काँग्रेसच्या नेत्याला बोलायला लावून, नाही तुम्हीच झालं पाहिजे. शरद पवार म्हणतील नाही नाही उद्धव ठाकरेच झाले पाहिजेत. मग पुन्हा उद्धव ठाकरे म्हणतील की माझ्या हातात काहीच नव्हतं, मला सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी विधान परिषदेवर जाण्याचं मान्य केलं, आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेत येतील. भाजपवाले सुद्धा चाभरे आहेत. उद्धव ठाकरे येणार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल असं म्हणतील. मग घोडेबाजार रोखावा, सगळ्यांच्या इच्छापूर्ती करावी, यासाठी मी विधान परिषदेवर आलो असं उद्धव ठाकरे म्हणतील. आणि या सगळ्यांच्या आशेवर पाणी फिरून उद्धव ठाकरेच विधान परिषदेत सदस्य म्हणून शपथ घेतील, हे लक्षात ठेवा. म्हणूनच ही सगळी न घडलेली भेट घडल्या असल्याचं वातावरण तयार केलं गेलं. कारण न झालेल्या भेटीवरून एक असं जबरदस्त प्रेशर क्रिएट करता येतं. तेच प्रेशर इथे उद्धव ठाकरेंनी क्रिएट केलेलं आहे, एवढंच लक्षात ठेवा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज